जयंत पाटील यांच्या निलंबनानंतर अजित पवार आणि जयंत पाटील यांचा सुप्त वाद जो आहे तो पुन्हा एकदा चव्हाट्यावर आल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे। या वादाचा मुद्दा असा की जयंत पाटील यांचं निलंबन जेव्हा करण्यात आलं त्यानंतर अजित पवार यांनी या निलंबनाच्या वर कुठलेही मोठा गोंधळ जो आहे तो सभागृहात केला नाही किंवा जी बाजू लावायची असते ती लावून धरली नाही असा आरोप जो आहे तो होतो आहे। आणि एक बातमी जी समोर येते आहे की शरद पवार जे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आहेत त्यांनी थेट अजित पवार यांना या संदर्भात सुनावलं असल्याच्या बातम्या ज्या आहेत त्या समोर आल्या आणि पुन्हा जयंत पाटील आणि अजित पवार यांचा वाद जो आहे तो समोर येताना आपल्याला पाहायला मिळतो। खरं तर जयंत पाटील आणि अजित पवार यांच्यातला वाद जो आहे तो काय आताचा नाही आहे, जवळपास 20-25 वर्ष जे आहेत ते राजकारणात दोन्ही समवयस्क आहेत आणि दोघांचे राजकारणाची सुरुवात जी आहे ती मागे पुढे जवळपास 5 वर्ष मागे पुढे असेल किंवा त्याच कालावधीमध्ये ही 90पासून सुरुवात झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे। या सगळ्या जर आपण गोष्टी पाहिल्या तर जयंत पाटलांचा एक गट आणि अजित पवार यांचा एक गट असा जो राष्ट्रवादीमध्ये गट तटाचं राजकारण जे आहे त्यामध्ये हे दोन अतिशय महत्त्वाचे गट आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात। या 2-3 महिन्यापूर्वी जर आपण पाहिलं तर विरोधी पक्षनेतेपद कोण असावं या संदर्भातला देखील राष्ट्रवादीमध्ये जी धुसफूस आहे ती सुरू झाली होती आणि जयंत पाटलांना बाजूला ठेवून जे विरोधी पक्षनेतेपद आहे ते अजित पवार यांच्याकडे देण्यात आलं होतं। तेव्हा देखील हा वाद समोर आला होता। ज्यावेळी शिर्डीमध्ये आपण जर जे राष्ट्रवादी काँग्रेसचं अधिवेशन झालं या अधिवेशनामध्ये देखील ज्या पद्धतीनं अजित पवार हे पहिल्याच दिवशी भाषण केल्यानंतर निघून गेले आणि त्यानंतर ज्या बातम्या तयार झाल्यात की अजित पवार नाराज झाले आणि जयंत पाटलांच्या एकूण या संपूर्ण अधिवेशनामध्ये त्यांनी जवळपास बहिष्कार घातला असं चित्र जे आहे ते समोर येताना दिसलं। त्यावेळी देखील अजित पवारांनी आणि जयंत पाटील यांनी दोघांनी या भूमिका ज्या आहेत त्या आमच्यात कुठलाही वाद नाही आहे आणि अजित पवार जे आहेत ते सांगून या ठिकाणी बाहेर गेल्याचं देखील आजोळं ते गेले असल्याचं जे आहे ते चित्र समोर आणण्याचा प्रयत्न केला। पण अंतर्गत ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टींवरनं असं दिसतं की दोघांमध्ये नक्कीच वाद कुठेतरी विकोपाला जाताना आपल्याला दिसतात। खरं तर ज्या पद्धतीनं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना या अधिवेशनामध्ये विरोधकांनी अतिशय टार्गेट केलं आणि NIT घोटाळा हा लावून धरला, त्यामध्ये जयंत पाटील हे देखील खूप मोठ्या प्रमाणात अग्रेसर होते आणि थेट सत्तारूढ पक्षानं विरोधकांच्या मुख्य नेत्याला म्हणजे जयंत पाटील यांनाच थेट निलंबन केल्यामुळे या निलंबनाचे पडसाद जे आहेत जसे बाहेर विधानसभेच्या बाहेर प्रत्येक जिल्ह्यात आणि प्रत्येक तालुक्यात येताना दिसत आहेत त्याच पद्धतीने जे प्रतिक्रिया आहे ती विधिमंडळाच्या सभागृहात देखील उमटायला पाहिजे होती। विशेषतः विधानसभेमध्ये अजित पवार यांनी हा मुद्दा लावून धरत संपूर्ण सभागृहाचं कामकाज रोखून धरायला हवं होतं, ही देखील बाजू जी आहे ती समोर येताना दिसते। नक्की अजित पवार यांनी या संदर्भात भूमिका का घेतली नाही आणि जयंत पाटलांच्या पाठीशी ज्या पद्धतीने खंबीरपणे उभं राहायला पाहिजे होतं ते का उभे राहिले नाहीत असा प्रश्न जो आहे तो साहजिकच सर्वांच्या मनात आला आहे। तो साहजिक हा प्रश्न समोर येताना दिसतो। त्यानंतर एक बातमी जी सगळी समोर आली होती की या संदर्भात थेट शरद पवार यांनी अजित पवारांनी या संदर्भात विचारणा केली आणि याविषयी राग जो आहे तो व्यक्त केल्याचं देखील बोललं जात आहे। पण अजित पवार यांनी सर्व ज्या गोष्टी आहेत त्या केवळ राजकीय वावड्या आहेत आणि असं कुठलंही शरद पवार यांनी या संदर्भातलं कुठलंही विधान केलं नसल्याचं अजित पवार यांचं म्हणणं आहे आणि कुठेतरी हा मीडिया वाद रंगवत असला असं चित्र जे आहे ते उभं केलं जात असल्याचं अजित पवार यांनी म्हटलं आहे। पण कुठे ना कुठे या सगळ्या एकूण वातावरणामध्ये ज्यांना राष्ट्रवादी काँग्रेसची अधिकाधिक माहिती आहे किंवा जे राष्ट्रवादी काँग्रेसच्या जवळ वार्तांकन करतात किंवा राष्ट्रवादीशी संलग्नित आहेत त्या या सर्वांना एक गोष्ट तर नक्कीच माहिती आहे की जयंत पाटील आणि अजित पवार यांच्यामध्ये सुप्त संघर्ष आहे आणि तो वारंवार राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उफाळून येतो। तो कदाचित जयंत पाटील यांच्या या निलंबनाच्या मुद्द्यावर देखील उफाळून आल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे।